नमस्कार, कसे आहात सगळेजण? ही रेसिपी बघून तुमच्या ध्यानात आलंच असेल, की आज आपण बनवणार आहोत पनीर. तर वेळ न घालवता लगेच सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. त्यानंतर मी कांदा घालून घेत आहे. कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये घालूया आपण आलं आणि लसूण, हिरवी मिरची, तेही व्यवस्थित परतून घेऊया. त्यामध्ये घातला आहे टोमॅटो. व्यवस्थित परतल्यानंतर इथे पनीर टिक्का मसाल्याचं पॅक आहे आणि ते आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता त्यानंतर हे जे मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे, परतून घेतलेलं आहे, हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची ग्रेव्ही करून घेऊया. कढईमध्ये आता तेल ठेवलेलं आहे. तेल, तूप तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये घातलेलं आहे तमालपत्र, दालचिनी आणि बारीक केलेली ग्रेव्ही. ग्रेव्ही घालून झाल्यानंतर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये घातला हळद, लाल तिखट, पुन्हा एकदा व्यवस्थित हलवलं आहे हे. थोडंसं हे मिनिटभर परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पनीर टिक्का मसाला घातलेला आहे. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस टाकायचे आहेत. हे पनीर मी घरामध्ये तयार केलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार लागेल तसं पाणी घालायचं आहे. यामध्ये घातली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपली पनीर रेसिपी रेडी आहे. तर चला वाढायला घेऊया. ही खूप इझी, साधी सरळ मी सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे, पण तरीही खूप छान होते. तुम्ही ही झटपट अशी पनीर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका चटकदार रेसिपीसोबत. तोपर्यंत